पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील कर्जफेड करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांना, जर तुम्ही कर्ज काढलेलं असेल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपयांचे अनुदान जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करायला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता आपण पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा कर्जाची परतफेड केलेली असेल आणि शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 50,000 रुपयांच्या अनुदानाची वाट पाहत असाल तर तुमचे खऱ्या अर्थाने अनुदानाच्या पैशांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आता सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। कारण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे निधी पाठवण्यात आलेला होता। आता हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की अनुदानाचे 50,000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, जर तुम्हाला अनुदानाचे 50,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही कोणकोणती कामे करायला पाहिजेत याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी ही महत्त्वाची कामे केलेली असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्या पद्धतीने शेतकरी बांधवांनो, आता तुमची कर्जमाफी सुद्धा केली जात आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अनुदानाचे 50,000 रुपये सोडले जात आहेत तर ते जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे 50,000 रुपयांच्या अनुदानाची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला अनुदानाच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांच्या यादी पाहून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांना, अनुदानाच्या पैशांसाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे सुद्धा अनुदानाच्या पैशांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला अनुदानाच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आता बघा शेतकरी बांधवांना, सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत आणि कोणकोणत्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरलेले असायला पाहिजेत याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू आहेत म्हणजे
म्हणजेच राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी कर्जमाफीचे 2 लाख रुपये भरलेले असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी रक्कम भरलेली असेल, म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी नियमितपणे कर्ज काढलेले असेल आणि नियमितपणे त्या कर्जाची परतफेड केलेली असेल, तर अशा शेतकरी बांधवांचे अनुदानाच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे. कारण शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे. कर्जमाफीचे पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे, परंतु ज्यांनी कर्ज फेडलेले आहे तर अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी कुठेतरी त्यांचं खच्चीकरण झाले नाही पाहिजे, म्हणजेच ते दुखावले नाहीत पाहिजे. या दृष्टिकोनातून सरकार आता त्यांना सुद्धा 50,000 रुपये अनुदान देत आहे. मग शेतकरी बांधवांना जर तुम्ही कर्जमाफीचे पैसे भरलेले असतील, म्हणजेच कर्ज काढलेले असेल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली असेल, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता अनुदानाच्या स्वरूपामध्ये 50,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता सोडले जात आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहे, ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांनो, जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याचीच तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी कर्जमाफीचे पैसे भरलेले असतील तर अशा शेतकरी बांधवांना अनुदान दिले जात आहे. परंतु शेतकरी बांधवांना हे अनुदानाचे पैसे एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे शक्य होत नसता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुम्ही कर्ज काढलेले असेल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली असतील, तर शेतकरी बांधवांनो हे अनुदानाचे 50,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने तुमचे या 50,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला या 50,000 रुपयांच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या 12 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत, तर त्या बँका सुद्धा कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये काही सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत आणि पतसंस्था सोसायटीच्या सुद्धा बँका आहेत, म्हणजेच भरपूर अशा बँका आहेत. मग शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत, तर त्या बँकांची यादी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे. आणि ज्या 12 जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे 50,000 रुपये सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही कर्ज काढलेले असेल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली असेल आणि जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि जर तुमचा बँका त्या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमचे या अनुदानाच्या 50,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांनो, तुमचे अनुदानाच्या 50,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पाठवण्यात आलेले होते. आता हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये आता सोडले जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहून घेऊयात. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना सरकारने तुम्हाला कोणकोणती कामे करायला सांगितले आहेत, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु या अनुदानाच्या पैशांसाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. तर या महत्त्वाच्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. जर तुम्हाला पात्रता समजल्या आणि जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरला तर तुमचे खऱ्या अर्थाने अनुदानाच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेज
पैशाची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर पात्रता लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, अनुदानाचे 50,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत. यासाठी शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत तर ती कामे सुद्धा लगेच सांगतो. तर बघा, पहिलं काम म्हणजे तुम्ही फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे. यानंतर शेतकरी बांधवांना तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असते तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे 50,000 रुपये आता सोडले जात आहेत. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. म्हणजेच कोणकोणत्या बँकांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आता सोडले जात आहेत. तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता पाहत आहोत. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने हे पैसे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे म्हणजेच असे टप्प्याटप्प्याने हे पैसे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर एकंदरीत शेतकरी बांधवांना आता आपण या टप्प्यांमधील संपूर्ण सविस्तर माहिती पाहत आहोत. म्हणजेच हे पैसे कशा पद्धतीने सोडले जात आहेत त्याची माहिती आता सांगत आहे. परंतु शेतकरी बांधवांना तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे. तुम्ही फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील, महत्त्वाची कागदपत्रे काढलेली असतील तर शेतकरी बांधवांनो, तुमचे खऱ्या अर्थाने आता या अनुदानाच्या 50,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांचे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तालुक्यांची आणि गावांची यादी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच कोणत्या तालुक्यापासून कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. तर याची संपूर्ण सविस्तर अगदी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आता सांगत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामावर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर बँका आहेत. त्यापैकी काहीच बँकेमध्ये अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. तर यामधील पहिली बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा, जर तुम्ही कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली असेल आणि जर तुम्हाला अनुदानाचे 50,000 रुपये मिळवायचे असतील तर तुमचं बँक खाता इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये असायला पाहिजे. यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे. यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDFC बँक, HDFC बँक यासोबत शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे आणि ते शेतकरी बांधव अनुदानाच्या 50,000 रुपयांची वाट पाहत असतील तर त्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने या अनुदानाच्या 50,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या जिल्ह्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आता सोडले जात आहेत तर ते जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. आता आपण काही बँकांची यादी पाहिलेली आहे, उर्वरित बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांना यामधील सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना हे अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत. बघा, पहिला प्रकार म्हणजे जे शेतकरी बांधव या ठिकाणी गरजू नसतील. बघा, ज्यांच्याकडे मोठमोठे बंगलो असतील, ज्यांच्याकडे मोठमोठे फार्म हाऊस असतील तर त्यांना हे अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत. यासोबत जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार असतील, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेती असेल त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. तर बघा, शेतकरी बांधवांना कर्जमाफीची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव अनुदानाच्या 50,000 रुपयांची वाट पाहत होते. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या आता लवकरच अनुदानाच्या 50,000 रुपयांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जे जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत तर त्या शेतकरी बांधवांना
सुद्धा आता लवकरच दिलासा मिळणार आहे. त्यांची कर्जमाफी सुद्धा लवकरच होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आधार कार्ड बँकेला लिंक करा, फार्मर ID कार्ड काढून ठेवा.